आपण जर पाहिलं तर माढा विधानसभेची चर्चा जी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालत असते, कारण याच ठिकाणी लोकसभेची देखील चर्चा देशामध्ये चालत असते। आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अभिजित पाटील हे या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी शरद पवार साहेब यांची भव्य आणि दिव्य सभेचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, हे चौफेर जर बघितलं तर हे आंबेडकर ग्राउंड आहे टेंभुर्णी या ठिकाणचं, आणि हे ग्राउंड वरती पूर्णपणे मंडप टाकलेला आहे। त्याचबरोबर पूर्णपणे हजारोच्या खुर्च्या या ठिकाणी टाकलेल्या आहेत। आणि टेंभुर्णीच्या इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केवळ प्रथमतः ही सभा होत आहे। त्यांच्या प्रचारार्थ मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा प्रचार आणि प्रसार चालू असताना ही आज या ठिकाणी महत्त्वपूर्ण सभा होत आहे। आणि या सभेमध्ये शरद पवार या ठिकाणी काय संदेश देतात, मतदारांना काय आवाहन करतात, कारण माढा विधानसभा आणि लोकसभेशी त्यांचं नातं जुळलेलं आहे। कारण याच ठिकाणाहून शरद पवार हे लोकसभेवरती निवडून गेले होते आणि त्यामुळे इथला जो मतदार आहे, इथले जे लोक आहे, इथली जी जनता आहे ती पवार साहेबांना मानणारी जनता आहे। त्यांचं काम बघितलेलं आहे या लोकांनी, त्यामुळं साहजिकच आहे की या ठिकाणी शरद पवार यांच्या भाषणाचा, यांच्या सभेचा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये माढा विधानसभेतील मतदारावरती पडणार आहे। कारण त्यांनी जे आतापर्यंत या ठिकाणी लोकांशी जी नाळ जोडलेली आहे, शेतकऱ्यांशी असेल, कारखानदारांशी असेल, ऊसधारकांशी असेल, इथल्या सर्वसामान्य लोकांशी असेल, वयोवृद्धांशी असेल, युवकांशी असेल, महिलांशी असेल, अशा अनेक असंख्य प्रश्न आहेत, ते प्रश्नावरती त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे। कारण त्यांनी या ठिकाणी लोकसभेसाठी ते या ठिकाणावर निवडून गेले होते। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी शरद पवार यांच्या सभेचा जो इम्पॅक्ट आहे ती माढा विधानसभेमधील लोकांवरती, जनतेवरती, मतदारावरती पडणार आहे। नेमकं या सभेमध्ये ते काय बोलणार आहेत, इथल्या मतदारांना नेमकं काय आवाहन करणार आहेत आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचा मतदारावरती येणाऱ्या मतदाना दिवशी इम्पॅक्ट होणार आहे, या सगळ्या घटनेकडे सर्वसामान्य लोकांचं, शेतकऱ्यांचं, माढा विधानसभेतील जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा रोकटोक मराठी दस्तक।